नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिक वाद पाहणार आहोत. यामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया व आफ्रिका खंडातील प्रादेशिक वादाचा जो आशय होता तो आशय हा राजकीय होता. तर युरोपात आर्थिक समन्वयावर त्या ठिकाणी भर देण्यात आलेला होता. 1960च्या दशकात आर्थिक निकषावर आधारित आशियान सारख्या प्रादेशिक संघटना उदयास आल्या. या संघटनांनी व्यापार वृद्धीकडेही लक्ष दिले. त्यामुळे अनेक व्यापारी गट त्या ठिकाणी निर्माण झालेले आपणास दिसून येतात. तर प्रादेशिक वाद हा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासातील एक महत्त्वपूर्ण विषय संबोधला जातो. एखादी प्रादेशिक संघटना निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी अनेक देश एकत्र येताना दिसून येतात. या प्रादेशिक संघटना आहेत. या प्रादेशिक संघटना भौगोलिक तत्वावर किंवा समान राजकीय हितसंबंध, मग ते वैचारिक, आर्थिक इत्यादी घटकावर आधारलेले असतात. प्रादेशिक संघटनाची बांधणी करत असताना भौगोलिकरित्या ते जोडले जाणे अतिशय आवश्यक असते. मग या संसाधनामध्ये दळणवळण, संपर्क व्यवस्था, ऊर्जा स्रोत, आरोग्य व्यवस्था इत्यादी गोष्टींचा त्या ठिकाणी समावेश होत असतो. मग प्रादेशिक वादाचा प्रवास करत असताना त्यातील सदस्यांमध्ये घडणाऱ्या राजकीय संवादाने तो त्या ठिकाणी सुरू होत असतो. तर शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिकवाद पाहत असताना आपण त्या ठिकाणी त्या काळातील प्रादेशिक संघटना सुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत. तर 1940 आणि 1950 च्या दरम्यान आशिया आणि आफ्रिकेमध्ये प्रादेशिकवादाने येथील देशामधल्या ज्या राजकीय चर्चा होत्या त्यावर त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केले. मग जो युरोप आहे, या युरोपमध्ये किंवा युरोप खंडामध्ये लक्ष मात्र आर्थिक सुबत्तेकडे, आर्थिक समन्वयाकडे होते. या ठिकाणी युरोपमध्ये कोळसा, पोलाद, त्यासाठी युरोपीय आर्थिक समुदाय, युरोपीय अणुऊर्जा समुदाय इत्यादी संघटना त्या ठिकाणी स्थापन करण्यात आल्या. 1960 मध्ये एकमेकाचे सहकार्य करण्यासाठी आणि त्यातून आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी या सहकार्याच्या संकल्पनेचा आशिया खंडामध्ये प्रसार झाला. 1967 मध्ये आशियान या संघटनेची स्थापना झाली आणि 1960 मध्ये
आर्थिक निकषावर आधारलेल्या प्रादेशिक संघटनेचा सुद्धा त्या ठिकाणी उदय झाला. नाटोसारख्या काही संघटनांनी संरक्षणाच्या बाबीवर लक्ष केंद्रित केले आणि शीतयुद्धोत्तर काळात प्रादेशिक संघटनांनाही व्यापारावर लक्ष देण्यास त्या ठिकाणी सुरुवात केली. त्यामुळे नेमकं काय झालं तर त्या काळात अशा प्रकारे प्रादेशिक संघटनांनी व्यापारावर लक्ष सुरुवात केल्यामुळे त्या काळामध्ये अनेक व्यापारी गट त्या ठिकाणी निर्माण झाले. मग या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की व्यापारी गट म्हणजे तरी काय. तर अनेक देश मिळून आपले आर्थिक हितसंबंध दृढ करण्याकरता काही विशेष करार करण्यासाठी व्यापारी गट त्या ठिकाणी स्थापन करत असतात. यालाच व्यापारी गट असे म्हणतात. मग हे व्यापारी गट हे सामान्यतः हे करार कशासाठी केले जातात तर व्यापारातील जी काही अडथळे आहेत हे अडथळे कमी करणे किंवा दूर करण्यासाठी. त्यामध्ये काय जकात म्हणजे काय आयातीवरील कर आणि कोटा म्हणजे आयातीच्या प्रमाणावर घातलेल्या ज्या काही मर्यादा असतात हे व्यापारातील अडथळ्याचे हे दोन प्रमुख प्रकार आहेत. तर आपण शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिक संघटना पाहणार आहोत. यामध्ये हा जो युरोपियन संघ आहे हा युरोपियन संघ युरोपीय देशात आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी आणि आर्थिक सहकार्य करण्याच्या उद्देशाने विकसित झालेले एक प्रादेशिक संघटन म्हणजेच युरोपीय संघ होय. 1773 मध्ये युरोपीय संसदेची तसेच 1980च्या दशकात युरोपीय बाजारपेठेची आणि 1992 मध्ये मास्त्रिक्ट कराराद्वारा युरोपीय संघाची स्थापना करण्यात आली आणि आर्थिक पातळीवर याचे एकीकरण होऊन युरो या समान चलनाचा त्या ठिकाणी उदय झालेला दिसून येतो. तसेच युरोपीय संघ स्थापन होण्यामागचे कारण हेही आहे दुसरे महायुद्ध व त्यानंतर परत शीतयुद्ध यामुळे सतत अस्थिरतेमुळे युरोपमधील देशांना त्यातून एकत्र येण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यामुळे अशा प्रकारे युरोपीय संघाची त्या ठिकाणी सुरुवात झाली. युरोपीय संघाची सुरुवात करण्यामागचा उद्देश आर्थिक सहकार्य तसेच युरोपीय संघाची स्थापना करणे. यामुळे काय होईल आर्थिकरित्या परस्परावर अवलंबून असतील त्यामुळे त्यांच्यामधील जो संघर्ष आहे हा संघर्ष त्या ठिकाणी टळू शकेल. यासाठीच युरोपीय कोळसा व पोलाद समुदाय आणि युरोपीय आर्थिक समुदाय या दोन संस्था त्या ठिकाणी स्थापन झाल्या. या ठिकाणी एक जानेवारी 1999 साली जगातील चलनांच्या बाजारात युरोचा प्रवेश झाला. युरो म्हणजे युरोपियन संघाचे एक चलन. ब्रिटन, स्वीडन आणि डेन्मार्क यांचा अपवाद वगळता युरोपीय संघाच्या सगळ्या देशांमध्ये युरोचा वापर त्या ठिकाणी सुरू झाला. युरोपीय संघातील
युरो हे राष्ट्रीय चलन म्हणून स्वीकारलेल्या देशाच्या भौगोलिक आणि आर्थिक प्रदेशात युरोझोन म्हणून त्या ठिकाणी त्याला संबोधण्यात येऊ लागलं. तर 2020 साली 28 राष्ट्रांच्या युरोपीय संघातून युनायटेड किंगडम हा देश त्या ठिकाणी बाहेर पडला. हवामान बदल, पर्यावरण संवर्धन, आरोग्य, स्थलांतर व सुरक्षा इत्यादी क्षेत्रामध्ये ही संघटना त्या ठिकाणी कार्य करत आहे. या संघटनेतील राष्ट्रामध्ये मुक्त प्रवास करण्याची परवानगी देणाऱ्या शेंगेन व्हिसाची निर्मितीसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली होती. मग या ठिकाणी शेंगेन व्हिसा म्हणजे काय? तर शेंगेन व्हिसा पात्र व्यक्तींना 26 सहभागी देशामध्ये मुक्तपणे त्या ठिकाणी प्रवास करण्याची परवानगी मिळते. याचाच अर्थ युरोपीय प्रवाशांना त्यांच्या अंतर्गत शेंगेन सीमावर तपासणी प्रक्रियांना सामोरे न जाता वेगवेगळ्या शेंगेन देशामध्ये थेट प्रवेश मिळतो. यालाच शेंगेन व्हिसा असे म्हणतात. 2020 साली ज्या 28 राष्ट्रांच्या युरोपीय संघातून युनायटेड किंगडम हा देश बाहेर पडून त्या ठिकाणी शेंगेन प्रदेशाची निर्मिती केली आणि ही युरोपीय संघाची सगळ्यात मोठी कामगिरी मानली जाते. शेंगेन करार हा 1985 साली केला गेला, ज्याद्वारे सर्व सदस्य देशांतर्गत सीमारेषा त्या ठिकाणी नष्ट करण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, लक्झेंबर्ग आणि नेदरलँड या 5 युरोपियन देशांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. मग हा जो शेंगेन व्हिसा जो आहे तो युरोपीय संघातील 28 पैकी 22 देश शेंगेन प्रदेशाचा भाग आहेत. तर या ठिकाणी पाठ्यपुस्तकातील पेजवर तुम्ही पाहू शकता शेंगेन क्षेत्र, त्यामध्ये शेंगेन आणि युरोपियन युनियनचे सदस्य असलेले, त्यानंतर शेंगेनचे सदस्य नसलेले आणि युरोपियन युनियनचे सदस्य नसलेले परंतु शेंगेनचे सदस्य, या नकाशाद्वारे आपणास लक्षात येईल. तर हे जे युरोपीय महासंघ आहे, हे युरोपियन महासंघ नेमके काय कार्य करते किंवा ते कार्य कसे चालते? मग या ठिकाणी युरोपीय आयोग, युरोपीय संसद, युरोपीय परिषद आणि युरोपियन न्यायालय या 4 संस्था युरोपीय संघाचे त्या ठिकाणी कामकाज चालवत असतात. अशा प्रकारे युरोपीय महासंघाचे त्या ठिकाणी कार्य चालत असते. त्यानंतर आपण पुढील जी संघटना, प्रादेशिक संघटना पाहणार आहोत, जी की शीतयुद्धोत्तर काळातील ही प्रादेशिक संघटना त्या ठिकाणी उदयास आल्या. त्यामध्ये युरोपीय संघ जशी प्रादेशिक संघटना उदयास आली, तसेच सार्क ही सुद्धा त्या ठिकाणी संघटना उदयास आली. प्रादेशिक संघटनेचा अभ्यास करत असताना आपण युरोपीय संघ याबद्दल चर्चा केली. आता आपण सार्क संघटनेविषयी माहिती घेऊया. तर आपण या ठिकाणी सार्क संघटनेची स्थापना केली होती. त्या काळात सार्कमध्ये कोणते कोणते देश त्या ठिकाणी होते, तसेच ही सार्क संघटना स्थापन करण्यामागचा उद्देश काय होता? तर 1985 मध्ये ढाका येथे सार्क संघटनेची स्थापना करण्यात आली. मग या
संघटनेमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, श्रीलंका व मालदीव असे 7 सदस्य संख्या असलेली ही संघटना 1985 मध्ये ढाका येथे या सार्क संघटनेची त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली. मग नंतर 2007 मध्ये अफगाणिस्तानचा 8वा सदस्य म्हणून त्या सार्क संघटनेमध्ये त्या ठिकाणी समावेश करण्यात आला. नंतर चीन, अमेरिका, युरोपीय महासंघ यांच्यासह 9 देश व संघटना सार्कमध्ये एक निरीक्षक दर्जा या देशांना त्या ठिकाणी बहाल करण्यात आला. निरीक्षक दर्जा बहाल करण्यात आलेले देश कोणते? तर चीन, अमेरिका आणि युरोपीय महासंघ. या ठिकाणी या संघटनेमागचा, स्थापन करण्यामागचा उद्देश काय होता? तर दक्षिण आशियामध्ये त्या ठिकाणी संवाद निर्माण करणे आणि संवाद निर्माण करून त्या ठिकाणी आर्थिक प्रगती साध्य करणे. कारण आशिया खंडामधील बरेच देश हे पारतंत्र्यामध्ये होते, ते नुकतेच आता स्वातंत्र्य झालेले होते. त्यामुळे अशा देशांची आर्थिक प्रगती होणे अतिशय गरजेचे होते आणि वसाहतवाद व साम्राज्यवादास विरोध करत या देशांनी सर्वात प्रथम त्या ठिकाणी स्वतःचे हितसंबंध दृढ करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी त्या ठिकाणी अशा संघटनेमार्फत त्या ठिकाणी आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी अशा सार्क संघटनेची त्या ठिकाणी स्थापना केलेली होती. याचमुळे दक्षिण आशियामध्ये एक प्रकारे त्या ठिकाणी संवाद निर्माण झाला आणि सार्कची त्या ठिकाणी निर्मिती झाली. मग 1993 साली दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र ही सार्कची मुक्त व्यापार व्यवस्था, त्यानंतर 2006 मध्ये अशा प्रकारे त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली आणि 1993ची जी सार्क प्राधान्य व्यापार व्यवस्था त्या ठिकाणी संपुष्टात आली. पुढील संघटना म्हणजे बिमस्टेक. बिमस्टेक म्हणजे ही जी प्रादेशिक संघटना आहे, बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टर टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन म्हणजेच ही बिमस्टेक. ही बिमस्टेकची स्थापना कधी झाली? तर या बिमस्टेक प्रादेशिक संघटनेची स्थापना 1997 मध्ये झाली. मग बिमस्टेकमध्ये बंगालच्या उपसागरालगतच्या व बंगालच्या उपसागराच्या इतर जवळच्या भागातील एकूण 7 सदस्य यामध्ये सामील झाले. त्यामध्ये कोणते कोणते देश? तर दक्षिण आशियामधील बांगलादेश, भूटान, भारत, नेपाळ, श्रीलंका असे 5 देश, तर आग्नेय आशियातील 2 देश, त्यामध्ये म्यानमार आणि थायलंड या 2 देशाचा त्या ठिकाणी समावेश होता. या ठिकाणी या बिमस्टेक स्थापनामागचा उद्देश काय होता? तर बिमस्टेक हा दक्षिण आशियाई आणि आग्नेय आशियाई या दोन्ही प्रदेशांना तो एक जोडणारा त्या ठिकाणी दुवा होता. त्यामुळे काय झाले की वेगवान आर्थिक उलाढाली झाल्या आणि वेगवान आर्थिक विकासाला चालना देणे आणि आर्थिक सहकार्य त्या ठिकाणी घडवून आणणे हाच बिमस्टेक स्थापन करण्यामागचा त्या ठिकाणी प्रामुख्याने उद्देश होता. पुढील जी संघटना आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत ती म्हणजे ब्रिक्स. ही ब्रिक्स संघटना आपण पुढील तासिकेमध्ये
पाहू. थँक्यू.